मी टॅरो बाय ममता. काय म्हणताय माझे व्ह्युअर्स, कसे आहात सगळे? सुंदर दिवसाचा 24 एप्रिलचा 2026चा गायडन्स घेऊन मी आलेले आहे. नमस्कार आजच्या सुंदर दिवसासाठी माझ्या सुंदर व्ह्युअर्सना. आजचा 24 एप्रिल 2026 तुमच्यासाठी कसा राहील हा संदेश तुम्हाला, उद्या शुक्रवार आहे तर कोण देणार? लक्ष्मी माता. तर लक्ष्मी माता संदेश तुम्हाला देत आहेत. त्याच्यासाठी मी शफल करून टॅरो कार्ड ठेवलेली आहेत आणि एंजल कार्डही ठेवलेली आहेत. पायल मी 3 ठेवलेले आहेत. एक ॲमेथिस्ट आहे आणि त्याला एंजल कार्ड आहे. सेकंड वन जो आहे तो क्लिअर कॉर्ड्स आहे आणि त्याला पण मी एंजल कार्डचं आन्सर काढलेलं आहे. थर्ड वन टॅरो कार्ड आपला आहे सिट्रीन आहे आणि त्याला पण एंजल आन्सर काढलेला आहे. लवकर लवकर करा, लवकर लवकर चूज करा एखादं कार्ड, लवकर लवकर चूज करा. जर का समजत नसेल तर ज्या पण स्टोनकडे तुम्ही अट्रॅक्ट होत आहे तो स्टोन, तो क्रिस्टल तुम्ही घ्या किंवा ज्या कार्डाकडे तुम्ही अट्रॅक्ट होत आहे ते कार्ड तुम्ही समजा. डीप ब्रीथ घ्या, इनहेल आउटहेल करा, नाही तर तुमचं नाव घ्या स्वतःचं आणि मग तुम्ही कार्ड काढा. बघा तर खरं लक्ष्मी माता तुमच्यासाठी काय गायडन्स देत आहे. बघा 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 बघा, पाहू. मी समजते तुम्ही कदाचित तुमची कार्ड काढली असाल. तर आता आपण बघूया ॲमेथिस्ट ज्यांनी चूज केलं आहे त्यांना लक्ष्मी माता काय सांगायचा प्रयत्न करते. अनलाइकली कार्ड आलेला आहे, आपल्याला एंजलनी दिलेला आहे आणि युनिव्हर्सनी आपल्याला लक्ष्मी मातेनी हे कार्ड दिलं आहे. दी टॉवर फर्स्ट कार्ड आहे, दी टॉवर. सेकंड कार्ड ज्यांनी पण क्लिअर स्टोनचं कार्ड चूज केलं होतं त्यांच्यासाठी आपण पाहूयात कार्ड काय आलेलं आहे. तर लवर्स, त्याला एंजलनी आपल्याला आन्सर दिलेला आहे. इफ यू बिलीव्ह. थर्ड वन आपण पाहूया ज्यांनी पण सिट्रीन आहे. हा सिट्रीन ज्यांनी पण चूज केलेलं होतं सिट्रीनचं स्टोन त्यांच्यासाठी आहे 8 ऑफ पेंटिकल्स आणि त्यांच्यासाठी एंजल कार्ड आलेला आहे मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. बघा तुमच्या नुसार बघा माता लक्ष्मी आपल्याला सांगत आहे. माता लक्ष्मीचं असं म्हणणं आहे की तुमचा उद्याचा दिवस कसा जाईल ते तुमच्या पायलानुसार तुम्ही पहा. माता तुम्हाला सांगते की उद्याच्या दिवशी तुम्ही ज्यांनी फर्स्ट घेतलेला आहे ॲमेथिस्ट त्यांचा जो उद्याचा दिवस आहे ना त्याच्यात खूप अचानकपणे बदल येऊ शकतात. खूप अचानक वेगवेगळे बदल येऊ शकतात उद्याच्या दिवसामध्ये. तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल येऊ शकतात ते सांगता येत नाही, कारण हे कार्डच असं आहे दी टॉवर. अचानकपणे सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होतात. एखाद्याला अचानक उद्याच्या दिवसामध्ये काहीतरी आजारपण येऊ शकतं, एखाद्याला उद्याच्या दिवसामध्ये अचानक ट्रॅव्हल करायला लागू शकतं, एखाद्याची रिलेशनशिपमध्ये एखाद्याचं रिलेशनशिप तुटू शकते, एखाद्याच्या रिलेशनशिपमध्ये काही इश्यूज पहिल्यापासून चाललेले असेल तर ते तुटू शकतात. कदाचित उद्याची केस असते तुमची कोर्टाची ती कदाचित कॅन्सल होऊ शकते किंवा कोर्टाचा म्हणतात ना की एखादी गोष्ट तुमच्या बाजूने होणार असेल तर तो निकाल तुमच्या बाजूने होत नाही किंवा एखाद्या ऑफिसमध्ये एखादं प्रोजेक्ट वगैरे तुम्हाला मिळणार असेल तर ते प्रोजेक्ट तुम्हाला मिळत नाही कारण तुमचं फाउंडेशन मजबूत नसतं. हे फाउंडेशन मजबूत नाही आहे. तुमचा जो पाया असतो तोच तुमचा. मैत्री उद्या तुटू शकते. उद्या अचानक तुमच्या लाईफमध्ये काही होऊ शकतं उद्याच्या दिवसामध्ये अचानकपणे. पण माता असं तुम्हाला सांगत आहे की काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत. तुटू शकतं म्हणजे काय तर तुमच्या मनाप्रमाणे इथे कोणत्या गोष्टी जाणार नाही आहेत जी तुम्ही अपेक्षा ठेवली असेल. एंजल तुम्हाला अनलाइकली जे म्हणतायत ना तर एंजल तुम्हाला सांगतायत की जी पण तुम्ही अपेक्षा ठेवली असेल ना ती अपेक्षा उद्या तुमची पूर्ण होणं खूप कठीण आहे. म्हणजे ती पूर्ण होण्याची शक्यता अगदी 100% नाहीच आहे. तर ती अगदी हार्डली झाली तर 10-20% ज्याचं लक चान्स देईल किंवा ज्याचं जर का ॲस्ट्रॉलॉजिकल सायन्स जगे स्टार्स वगैरे परफेक्ट असतील तर. पण उद्या कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचं तुटू शकतं. फायनान्शियल क्रायसिस काही होऊ शकतात उद्याच्या दिवसामध्ये. आपण म्हणतो ना की नॉर्मल घर वगैरे सगळं व्यवस्थित चाललं, एखादा नळ वगैरे बिघडू शकतो, एखादी कोणतं तुमचं चालतं एखादं वाहन बिघडू शकतं, चालत्या गोष्टीमध्ये तुमची एखादी गोष्ट कोलॅप्स होऊ शकते.
कदाचित तुमचं मैत्री तुटू शकते. कारण का, तर तुमचं जे फाउंडेशन आहे ते तुम्ही स्ट्रॉंग ठेवलेलं नव्हतं. जेव्हा तुम्ही मैत्रीसुद्धा कोणाशी केली होती तेव्हा तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन नव्हतं. तुमच्या वाईट वेळेमध्ये ती व्यक्ती तुम्हाला मदतीला आलेली नव्हती. तुम्ही जर का रिलेशनशिपमध्ये असाल, तुमची रिलेशनशिप उद्या जर का तुटेल तर त्यातलं एक कोणीतरी दुसऱ्याला चीट करत होतं. सेम तुमच्या ऑफिसमध्येही असतं. तुम्ही जर का कोणाला चीट करत असेल किंवा जर का कोण तुम्हाला चीट करत असेल आणि जे तुम्हाला माहीत नाही आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं फाउंडेशन, ते सुद्धा फाउंडेशन तुमचं मजबूत नाहीच आहे ना. ते सुद्धा तुमचं एकदम म्हणतात ना की आधांतरीच असलेलं होतं. फाउंडेशन एकदम वीक होतं तुमचं. फाउंडेशन स्ट्रॉंग नव्हतं तुमचं ते जे आहे ते. तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माता लक्ष्मी तेच सांगत आहे की तुम्ही काहीही करू नका. जुनं तुमचं जे पण आहे ते जुन्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. त्याच्यानंतर जे पण नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होईल. कारण हे जे कार्ड आहे ना, हे तुम्हाला लेसनसाठी पण आलेलं असतं की तुम्ही एखाद्या जुनं, आता एखादी व्यक्ती जर का जुने, आता आपले आजोबा लोक असतात किंवा जुने काही आपले विचार असतात. आपले विचारसुद्धा स्वतःचे कधी कधी आपण मॉडर्न असूनसुद्धा बुरसटलेले असतात. तर आपले जे विचार आहेत ते आपले सगळे विचार जे आहेत ते सगळे जुनं सगळं सोडण्यासाठी, ते जुने विचार आपले जाण्यासाठी सुद्धा आपल्याला युनिवर्स किंवा माता लक्ष्मी आपल्याला हे लेसन्स देण्यासाठी सुद्धा असं करू शकते. जी तुमच्या उद्या जीवनामध्ये तुमचं सगळं तहस होऊन पूर्ण ही बिल्डिंगसुद्धा बघा, ही पूर्ण याचं फाउंडेशन मजबूत नव्हतं. त्यामुळे भूकंप वगैरे आल्यामुळे लोकांनी इथून उड्या मारलेल्या आहेत. भूकंप वगैरे आल्यामुळे ती बिल्डिंग पडायला आलेली आहे. त्यामुळे बघा तुम्ही, ही बिल्डिंगसुद्धा पडायला आलेली आहे. लोकांनी उड्या मारलेल्या आहेत. काही तिथे स्थिर नव्हतं, सगळं अस्थिरच होतं. त्यामुळे जे काय उद्या तुमचं सगळं टेसनेस होईल, उद्या जे पण काही तुमच्या डोक्यातले विचार वगैरे आहेत जुने, ते सगळे सोडून तुमच्या डोक्यात जे काही नवीन गोष्टी येतील त्या सगळ्या तुम्ही स्वीकारा. आणि हा जो धक्का तुमच्यासाठी असेल तो युनिवर्स का तुम्हाला देत आहे, माता लक्ष्मी का तुम्हाला देत आहे, तर तुम्ही स्ट्रॉंग बनण्यासाठी. जर का तुमच्याशी हे रेझोनेट झालं उद्याच्या दिवसामध्ये, मी तुम्हाला आदल्या दिवशी आणते, कारण तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी तयार होऊ शकता. त्यामुळे उद्या कोणाला काही जास्त बोलू नका. तुम्हाला कोण काय बोललं तर तुम्ही थोडं शांत बसा. म्हणजे कदाचित तुमचं जे 100% नुकसान होणार आहे ते 70-80% नुकसान तुमचं वाचू शकेल. हार्डली 20-30% तुमचं नुकसान होईल. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. किंवा कोणाशी तुम्ही काय बोललेलं असेल, कमिटमेंट केलेली असेल तर तीसुद्धा तुमची फोल ठरू शकते, फेल होऊ शकतं तुमचं एखादं प्रोजेक्ट आहे ते सुद्धा. कारण फाउंडेशन तुम्ही ठेवताना बरोबर नव्हतं ठेवलं, कम्युनिकेशन क्लिअर नव्हतं ठेवलं, ओल्ड गोष्टी तुम्ही सोडायला तयार नाही आहात. नवीन बिझनेस जरी काढलात तरी, आता नवीन बिझनेस जर का तुम्ही काढलात किंवा ओल्ड तुमचा बिझनेस आहे तर तुम्ही ओल्ड पॅटर्नवरतीच चाललेले आहात बिझनेसमध्ये. तुम्ही जे AI टेक्निक आलं आहे किंवा टेक्नॉलॉजी जी पुढे गेलेली आहे ती तुम्ही अवलंबत नाही आहात. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उद्या युनिवर्स सांगते की माता लक्ष्मी पण सांगते की उद्या काही तुमच्या जीवनामध्ये अचानक बदल घडून येऊ शकतात. जे बदल येतील ते स्वीकारा आणि पुढे जा. हाच तुम्हाला सांगत आहे माता संदेश. आणि एंजल्सही तुम्हाला तेच सांगत आहेत, जे नवीन येईल ते सगळं स्वीकारा आणि तुम्ही पुढे जा. थँक्यू फॉर वॉचिंग माय फाईल नंबर 1. तुम्हाला नक्की हे फाईल स्ट्रॉंग बनवेल. ज्यांनी पण सेकंड माझं ज्यांनी पण हे क्लिअर स्टोन ज्यांनी पण सिलेक्ट केलेला होता त्यांच्यासाठी कार्ड आलेला आहे द लवर्स. आजकाल लवर्स खूप येत आहे आपल्या याच्यामध्ये. आणि त्यांना एंजल कार्ड आलं आहे इफ यू बिलीव्ह. आता लवर्स म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा होतो की आज तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा तुमच्या म्हणतात ना की लव्ह रिलेशनशिपमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला डिसिजन एखाद्या गोष्टीचा घ्यावा लागेल, त्याच्यावर फोकस ठेवावा लागेल. म्हणजे एखाद्या लग्नाची वगैरे कोणाची तुम्हाला जर का हे आलेली असेल, लग्नाची संधी, म्हणजे तुम्हाला जर का पत्रिका वगैरे का आलेली असेल, त्या मॅच झाल्या असतील आणि तुम्ही डिले करत असाल हो बोलायला नाही बोलायला, किंवा एखाद्याला तुम्ही विचारायला जर का डिले करत असाल तर ते डिले न करता तुमचा फोकस आजच्या दिवसावरती असला पाहिजे की मला त्याला विचारायचं आहे, या गोष्टीवरती फोकस असला पाहिजे की त्यांच्याकडून मला हा बोलवून घ्यायचं आहे, तर तीच गोष्ट मला, म्हणजे तुमचं मग डिसिजन कोणतंही असू शकतं, तुमचं त्या डिसिजनवरती उद्या फोकस असला पाहिजे. उद्याचा दिवसच डिसिजनचा आहे. जे पण तुम्ही डिसिजन घेणार आहात ते शांत मनाने घ्या, शांततेत घ्या. लक्ष्मी माता तुम्हाला सांगते तुमचा फोकस जो आहे तो तुमच्या जे पण डिसिजन घेणार आहे त्या टॉपिकवरच प्रॉपर असला पाहिजे, त्या गोष्टीवरच तुमचं लक्ष पाहिजे पूर्णपणे.
उद्या जर का कोणाला नवीन काही एखादी गोष्ट बुक करायची असेल, नवीन काही घ्यायचं असेल, तर तुम्हाला पूर्णपणे विचार करून घ्यायचं आहे. डिसिजन घेताना तुम्हाला इकडे तिकडे जायचं नाही आहे, डोक्यातून विचार डिस्ट्रॅक्ट व्हायचा नाही आहे. फोकसच तुम्हाला तुमच्या गोष्टीवर करायचं आहे. जी पण गोष्ट आहे, उद्या इंटरव्ह्यूला गेलात तर इंटरव्ह्यूवरच फोकस करा. आजूबाजूला कोणत्याही गोष्टीत डिस्ट्रॅक्ट होऊ नका. त्याच्यानंतर तेच तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे, रिलेशनशिपबद्दलच बोला, दुसरा काही विषय काढू नका. डिसिजन उद्या तुम्हाला जर का घ्यायचा असेल, एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे येणार असेल किंवा एखादी नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आली असेल, तर त्या ऑपॉर्च्युनिटीचाच विचार करा आणि डिसिजन तुम्ही फास्टमध्ये घेऊन टाका. असं लक्ष्मी माता म्हणते. 2 गोष्टींमध्ये तुम्ही अडकून राहू नका, अडकून कुठेही पडू नका. तुम्ही जी पण गोष्ट कराल त्याच्यामध्ये फोकस ठेवून ती गोष्ट करा. तुमच्या स्वतःचा इनर व्हॉइस तुम्ही ऐका. तुमच्या स्वतःचं मन जे तुम्हाला सांगतंय ना ते पहिलं ऐका. तुमचं इंट्युशन जे तुम्हाला सांगतंय ते ऐका. तिथे डिवाईन तुमच्यामध्ये इंटरव्हेन्शन पण करणार आहे, त्यामुळे डिवाईन ब्लेसिंग पण तुम्हाला मिळत आहे. काही तुमच्यामध्ये इश्यू नाही आहे. तुम्ही उद्या डिसिजनवरच फोकस करा आणि ट्रान्सपरन्सी ठेवा. तुम्हाला खरोखर याच्यामध्ये थोडंसं ऑब्स्टॅकल येऊ शकतात किंवा थोडंसं आपण म्हणतो ना की प्रॉस्पेरिटी वगैरेसाठी थोडंसं जरा बघावं लागतं, तर तसं तुमचं होऊ शकेल आणि तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये खूप फायदा होऊ शकेल. या डिसिजनमुळे तुम्हाला खूप फायदा असेल. तुमच्या मनाचा तुम्ही आवाज ऐका असं तुम्हाला लवर्स सांगतायत. एंजल कार्ड तुम्हाला सांगताय इफ यू बिलीव्ह. याचा अर्थच काय होतो की जर का तुमचा विश्वास असेल तर उद्या जे तुम्ही डिसिजन घ्याल ते तुमच्या फ्युचरचा फायदा देईल आणि तुमचं फ्युचर त्याच्यावरती डिपेंड असेल. तुमचं फ्युचर असेल ना ते तुमच्यावरती डिपेंड असेल, तुमच्या अंतर आवाजावरती डिपेंड असेल. तुमचा तुम्ही जे डिसिजन घाल त्याच्यावरती लक्ष्मी माता म्हणते तुमचं फ्युचरसुद्धा अवलंबून असेल. त्यामुळे उद्या तुम्ही क्लॅरिटी घ्या एखाद्या गोष्टीची, त्याच्यानंतर तुम्ही पुढे जा. लक्ष्मी माता तुम्हाला सांगत आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ज्यावरती विश्वास ठेवाल तेच तुम्हाला गोष्ट उद्या अट्रॅक्ट होणार आहे. जर का तुम्ही पैसा, तुम्ही प्रोजेक्ट, तुमचे लव रिलेशनशिप वगैरे तुम्ही जर का उद्या फोकस केलात आणि तेच तुम्ही उद्या अट्रॅक्ट करणार आहात. जर का तुमचा स्वतःचा विश्वास त्या गोष्टीवर असेल तरच तुम्ही ते अट्रॅक्ट कराल. 3rd वन पायल आहे. सिट्रिन ज्यांनी चूज केलेला आहे त्यांना आहे 8 ऑफ पेंटॅकल्स आणि त्यांना आलेलं आहे एंजल कार्ड मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर्स. त्याचा अर्थच असा आहे की आजचा दिवस तुम्हाला खूप मेहनत करायला लागणार आहे आणि ती मेहनत का तुम्हाला करायला लागणार आहे. आजचा दिवस तुमचा खूप कामाचा आहे, मेहनतीचा आहे. पण इथे कसं आहे ना, एखादी गोष्ट तुम्ही मास्टर केल्याशिवाय, म्हणजे आता तुमच्याकडे बघा, आता ह्यानी एवढं पैशाचं सगळं त्यांनी तयार केलेलं आहे, तरी पण याला का पैशामध्ये का त्याला असं वाटतंय की म्हणजे सेल्फ ग्रोथसाठी तो स्वतः तुम्हाला तयार व्हायचं आहे. या कार्डाचा अर्थ असा आहे की सेल्फ ग्रोथसाठी तुम्हाला तयार व्हायचे, स्वतःच्या उन्नतीसाठी तुम्हाला स्वतःला तयार व्हायचं आणि त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची. जर का आता तुम्ही एखाद्या टेक्निकल लाईनचे पर्सन असाल, बरोबर आहे, पण तुम्हाला त्या टेक्निकल लाईनचा एखादा पूर्णपणे अनुभव आहे, असं नाही की तुमच्याकडे पूर्ण अनुभव नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर बनावं लागेल. जर का आता तुम्ही एखाद्या म्हणतात ना की नॉर्मल एखादा फ्रीज मेकॅनिक किंवा टी व्ही मेकॅनिक वगैरे असतो, तो एखाद्या असिस्टंटचं वगैरे काम करत असतो, पण त्याला डेप्थमध्ये त्याचं नॉलेज नसतं. किंवा तुम्ही IT प्रोफेशनल असाल पण IT मध्ये तुम्हाला डेप्थ त्याचं नॉलेज नाही आहे, तर डेप्थ नॉलेज तुम्हाला घ्यावं लागेल. जसं मास्टरी करा, एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही मास्टर्स असावं लागतं. आपली गृहिणी कशी चपाती करण्यामध्ये, पोळ्या करण्यामध्ये, जेवण करण्यामध्ये मास्टर असते. ती डीपमध्ये जी एक्सपिरियन्स असते ती कशी तुला सांगू शकते की कणकी जर का 2 वाट्या कणिक आहे तर त्याला एवढंच पाणी घालावं लागतं, तेवढंच मीठ घालायला लागतं भाजीला. तसं तुम्हाला उद्या मास्टरकी करायला पाहिजे सगळ्या गोष्टीवरती. तुम्हाला स्वतःला जर का पुढे जायचं असेल लाईफमध्ये, जर का तुम्हाला नवीन नोकरी, आता तुमच्याकडे तुम्ही जर का कॉलेजमधून आता बाहेर पडलेला आहात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे आता, बरोबर आहे, पण तो तुमच्याकडे जो एक्सपिरियन्स आहे तो पूर्ण एक्सपिरियन्स नाही आहे ना. एक्सपिरियन्स तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज पण घ्यावं लागतं ना त्याच्याबरोबर. तर त्याच्यासाठी तुम्ही डेप्थ नॉलेज घ्या, त्याच्यातूनच तुमची सेल्फ ग्रोथ होईल. आणि ते तुम्ही घेणार कशासाठी आहेत, ते एफर्ट्स तुम्ही घेणार आहात ते कशासाठी घेणार आहात, जी मेहनत हार्डवर्क करणार आहे ते तुम्ही कशासाठी करणार आहात, तर सेल्फ ग्रोथसाठी. इथून तुमचं ग्रोथ होऊ शकते, त्याच्यामुळे तुमच्याकडे ॲबेंडन्स, प्रॉस्पेरिटी येऊ शकते. जे पण नॉलेज उद्याच्या दिवसामध्ये घ्याल किंवा तुमच्याकडे आता जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मास्टर्स होणं खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला कार्ड आलेलं आहे एंजलचं. एंजल मेसेज देत आहेत की मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. जर का तुम्ही मेडिटेशन केलं तर तुम्हाला म्हणजे कसं ती थोडा वेळ स्वतः तरी मेडिटेशन करा, थोडं शांत जागी बसा, स्वतः सेल्फ रिफ्लेक्ट करा स्वतःला. आणि त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे
त्याच्यामुळे तुमची आन्सर्स जी आहेत ना, तुम्हाला जी आन्सर पडली आहेत की मी एवढं काम करून सुद्धा मला यश का येत नाही आहे, कारण मी त्याच्यामध्ये मास्टर नाही आहे, तर मला त्याच्यामध्ये मास्टर बनायचं आहे, ह्याचा आन्सर तुम्हाला तुमच्यामध्ये मिळेल. किंवा तुम्ही आता खूप मास्टरसुद्धा आहात एखाद्या गोष्टीमध्ये, असंही काही जणांचं असू शकतं. एखादी व्यक्ती त्याच्यामध्ये मास्टर्सही असू शकते, पण मास्टर्स असली तरी त्या व्यक्तीला समजत नाही की मला की कोणत्या माझं ध्येय काय आहे, मला कोणत्या रस्त्याकडे गेलं तर माझी रिक्वायरमेंट किंवा माझी जी डिझायर आहे ती माझी फुलफिल होऊ शकेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला थोडंसं इंट्रोस्पेक्ट व्हावं लागेल, थोडंसं स्वतःवरती जरा मेडिटेशनसाठी बसावं लागेल, स्वतःवर थोडी मेहनत घ्यावी लागेल, तर तुमचं आन्सर, मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर, तुम्हाला तुमचं मेडिटेशनच आन्सर देईल. तुमचं अंतर्मनच तुम्हाला आन्सर सांगेल तुम्ही मेडिटेशनला बसाल तेव्हा. माता लक्ष्मी तुमच्यासाठी सांगते की स्वतःसाठी थोडा वेळ काढा, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला लवकरच ती देणार आहे आणि तुम्हाला मेडिटेशनवरूनच तुमचं आन्सर मिळणार आहे. लक्ष्मी माता तुमच्या सगळ्यांवरती कृपा ठेवत, सगळ्यांना म्हणतात ना दिन दुगणी रात चोगणी, सगळेजण उन्नती करत राहोत असं माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळो. आणि जर का तुम्हाला माझं रीडिंग रेझोनेट झालं तर तुम्ही नक्की कमेंट करा, जाता जाता जय लक्ष्मी माता लिहा, म्हणजे तुम्हालाही भरपूर पैसे मिळतील. उद्याच्या दिवसामध्ये काही ना काहीतरी गुड न्यूज तुम्हाला लक्ष्मी माता देईल. लक्ष्मी मातेचे कुठून ना कुठून तरी पैशाचे स्रोत तुमच्याकडे येतील. मी ममता, टॅरो बाय ममता. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, यूट्यूबच्या चॅनलला. जर का तुम्हाला असं छान छान मेसेजेस हवे असतील, देवांकडून आलेले, युनिवर्सकडून आलेले, ते ऐकायचे असतील, बघायचे असतील, तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जाता जाता जय मा लक्ष्मी लिहून जा, जय माता लक्ष्मी लिहून जा आणि सुंदरसा कमेंट करा. त्याच्यानंतर टॅरो कार्ड रीडिंग घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. जर का तुम्हाला क्रिस्टल्स, ब्रेसलेट्स वगैरे अशी घ्यायची असतील, क्रिस्टल्स असे घ्यायचे असतील, टंबल वगैरे, तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अगेन. ओव्हरऑल तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये एकच गोष्ट करायची आहे, शांतपणे डिसिजन घ्यायचं आहे. जे घ्याल ते शांत बसा, स्वतःचा विचार करा, आपण कुठे चुकलो तो विचार करा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. उद्या जरी तुमच्यावरती काही अचानक एकदम बदल घडले तर ते चांगले बदल असतील तुमच्यासाठी युनिवर्सने ठेवलेले, ते ॲक्सेप्ट करा, पुढे जा. मास्टरी केलेली आहे तुम्ही, तर मास्टरीमध्ये यश काय येत नाही ते तुम्ही बघा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अगेन.